नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात बातम्या सुपरफास्ट 50. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी नुकत्याच परदेशवारी होऊन मायदेशी आल्या. काल रात्री उशिरा राहुल यांच्या घरी उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. यात उत्तर प्रदेशचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राहुल गांधींनी गडकरींचं कौतुक करत म्हटलं, भाजपात गडकरींमध्येच धमक आहे. तुमच्याकडून सर्टिफिकेटची गरज नसल्याचं म्हणत गडकरींनीच पलटवार केला. कोलकाता पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयनं केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि सदर याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचे सोमवारीच अर्थात काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज तिथे जाणार आहेत आणि योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया इथे जातील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पोलिसांच्या एका कार्यक्रमात मेले तरी बेहत्तर पण तडजोड करणार नाही. टीएमसी नेत्यांना केंद्रानं पकडलं तेव्हा रस्त्यावर उतरले नव्हते, पण राज्याच्या राजधानीच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्यानं संतप्त झाले असं त्या म्हणाल्या. कोलकाताच्या मेट्रो चॅनल इथे ममता यांनी संविधान वाचवण्यासाठी धरण आंदोलन सुरू केलं आणि ममता बॅनर्जींचं धरण आंदोलन आणखी दीर्घकाळ टिकू शकतं, त्या इथूनच आपलं कामकाज करणार आहेत. आंध्र प्रदेशच्या कृष्णा तालुक्यात आयोजित एका फोर्ट फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अमित शहांवर पलटवार केला. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद असल्याचं नायडू म्हणाले. शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुनंदाच्या आत्महत्ये प्रकरणाची सुनावणी आता सत्र न्यायालयात होणार आहे आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होईल. जनतेचा विरोध पत्करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायत असं मी म्हटलं होतं आणि त्यांना अनेक वेळा सांगून पाहिलं, परंतु एका वर्षात लोकायुक्तांची नेमणूक होऊ शकली नाही, त्यामुळे ते माझ्या मनातून उतरले, तसा उद्वेग ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी व्यक्त केला. मध्य प्रदेश सरकारनं स्थानिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर केलाय. नोकऱ्यांमध्ये 70% जागा स्थानिकांना बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलंय. महात्मा गांधींविरोधी कारनामे करत त्यांच्या पुतळ्यावरती गोळ्या झाडणाऱ्यांचा निषेध करत डेहराडूनमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंथरा आणि शकुनी मामा अशी संभावना करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांना नेटकर यांनी चांगलंच फटकारलं. टीका करण्यापूर्वी स्वतःच्या वयाचं आणि अनुभवाचं तरी भान बाळगा असाही सल्ला नेटकर यांनी दिला. तेलंगणामध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातलं असून या वर्षात आतापर्यंत 330 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत आणि अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. हैदराबादमध्ये पोलिसांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून तब्बल 3 किलो सोनं आणि 20 कॅरेट हिरे जप्त करण्यात आले. पोलिसांनी एकूण 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी भागातील एका चालत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीत 22 वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाखापट्टणमच्या बंगारामापालेम बीचवरती अविनाश आणि हिमाम हे दोन तरुण बुडल्याची घटना घडली आणि दरम्यान दोघांचे मृतदेह रेवू पोलाराम बीचवरती आढळले. या प्रकरणी पोलीस तपास करतायत. मध्य प्रदेशच्या दिमनी पोलीस ठाण्यात अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी कैद आरोपी रघुराज सिंग यांनी आत्महत्या केल्यानंतर गोंधळ उडाला. या प्रकरणी सब इन्स्पेक्टर अनिल भारद्वाजसह संपूर्ण स्टाफला निलंबित करण्यात आलं. हैदराबादमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय साई तेजा नावाच्या तरुणानं एका अल्कोहोल डिटेक्टरचा शोध लावलाय. वाहन चालवताना या डिटेक्टरमुळे कॉन्फिगर केलेल्या मोबाईल नंबरवरती संदेश पोहोचेल. सेवा हेच उद्दिष्ट मानत रांची वाहतूक पोलिसांनी राणी रुग्णालयात दाखल केलेल्या चिमुरडीला ग्रीन कॉरिडॉर तयार करत 10 मिनिटात एअरपोर्टला रवाना केलं. त्यानंतर तिला दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा फटका जगभर बसताना दिसतोय. नुकताच वैज्ञानिकांनी हिमालय ग्लेशियर वितळणार असल्याचा इशारा दिला. हिमनगाचा मोठा भाग 2100 पर्यंत वितळण्याची शक्यता वर्तवली जाते. सरकार जनतेविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करत नेपाळमध्ये काँग्रेसनं रस्त्यावर उतरून सरकार विरोधी आंदोलन केलं. यात सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर Xiaomiने स्मार्टफोन दाखल केल्यानंतर आता लवकरच कंपनीकडून चप्पलाही लॉन्च केल्या जात आहेत. Xiaomiची ही चप्पल युनि मॉडेलिंग प्रोसेसनं बनवली असून त्याचं वजन 258 ग्रॅम इतकं आहे.
फ्लिपकार्टने दिलेल्या ऑफरनुसार जुना मोबाईल देऊन नवीन फोन खरेदी करायचा असल्यास तुम्हाला 1,000 रुपये जास्त मिळणार आहेत. चीनी स्मार्टफोन कंपन्यांनी आपला भारतातील बाजार हिस्सा जवळपास 60% नेलाय आणि भारतीय कंपन्या दर्जाच्या बाबतीत चीनी कंपन्यांची स्पर्धा करण्यात कमी पडत आहेत. अमेरिका स्थित सायबर सिक्युरिटी ट्रेंड मायक्रोच्या एका अहवालानुसार कॅमेराशी निगडीत 2 डझनाहून जास्त ॲप युजर्सचे फोटो गोळा करतात आणि अश्लील कमेंट पाठवतात.